12 ऑगस्ट दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 16वा दैवासुर संपत्ती द्विभाग योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी. तेथ उन्हाळा आगी खरमरा तेला तुपाचिया कोठारा लागला आणि वारा सुटला जैसा. तैसा अहंकारू बळा आला दर्पू काम क्रोधी गुडला. या दोहीचा मेळू झाला जयाच्या ठाई. ते आपुलिया सवेशा मग कोणी कोणी हिंसा. या प्राणिया ते विरेशान साधिती गा. पहिले तव धनुर्धरा आपुलिया मानसरुधिरा. वेचू करती अभिचारा लागोनिया. तेत जाळीती जिये देहे वामाजी जो मी आहे. तया आत्मया मज घाये वाजती ते. आणि अभिचार की तीही उपद्रवी जे तुले काही. तेत चैतन्य मी पाही सिनो पावे. आणि अभिचारा वेगळे विपाये जे अवगळे. तया टाकीती इटाळे पैशून्याची. सती आणि सत्पुरुष दानशीळ याज्ञिक तपस्वी अलौकिक संन्यासी जे. का भक्तहन महात्मे ये माझी निजाची धामे. निर्वाळली होमधर्मे श्रोतादिकी. तया द्वेषाचे निकाळ कुटे बासटोनी तिखटे. कुबोलांची सदटे सुंतिकांडे. तानमं दूषितं बरू रांस सारेषु नराधरम. शिपाम्यं समरुष्यभाना नासुरीत श्वेष योनिशो. ऐसे आगवाची परी प्रवर्तले माझ्या वैरी. तया पापिया जे मी करी ते ऐकपा. तरी मनुष्य देहाचा तागा घेऊन रुस्ती जे जगा. ते पदवी हिरोनी पैगा ऐसे ठेवी. जे क्लेश गावीचा उकरडा भोपुरीचा पानवडा. ते तमोयोनी तया मुडा वृत्तीची दे. मग आहाराचे निनावे तृणही जेत नुगवे. ते व्याघ्र वृश्चिक आडवे तैसे करी. तेत शोधा दुःखे बहुते तोडून खाती आपण याते. मरमरो मागुते होतची असती. का आपुला गरळ जाळी जाळी ती अंगाची पेंदळी. ते सर्पची करी बिळी निवृंदला. परी घेतला श्वासू घापे ए तुले निहू मापे. विसावा तया नाटोपे दुर्जनांसी. ऐसेने कल्पांची आ कोडी गणिताही संख्या थोडी. ते तुला वेळून काढी क्लेशोनी तया. तरी तयासी जेत जाणे ते तिचे हे पहिले पेने. ते पावनी सुरे दारुणे नव्हती दुःखे. आसुरी योनी मापन्ना मूढा जन्मनि जन्मनि. माम प्राप्य कौंतेय ततो यांत धमागतिम. हा ठायवरी संपत्ती ते आसुरी. अधोगती अवधारी जोडिली तीही. पाठी व्याघ्रादी तामसा योनु तो अळुमाळू ऐसा. देहाधाराचा उसासा आथिजोही. तोती मी बोलावा हिरे मग तमची होती एकसरे. जेत गेले अंधारे काळवडे जे. जयाची पापा चिळसी नरक घेती विवसी. शीन जाय मूर्छी शिने जेने. मळू जेने मेळे तापू जेने पोळे. जयाचे नावे सळे महाभय. पापा तयाचा कंटाळा उपजे अमंगळ अमंगळा. विटाळा हुई विटाळा भिये जया. ऐसे विश्वाचे या वोखटेया अधमजे धनंजया. ते होती भोगुनिया तामसा योनी. आहा सांगता वाचारडे आठविता मन खिरडे. कटारे मूर्खी केवडे जोडिले निरय. काईसया ते आसुर संपत्ती पोषिती वावर. जिया दिदले घोर पतने ऐसे. म्हणून तुवा धनुर्धरा नोहा वेगा तिया मोहरा. जेवता वा स्वासुरा संपत्तिवंता. आणि दंभादी दोषसाही हे संपूर्ण जयाच्या ठाई. ते त्वजावे हे काही मनोकीर. श्रीकृष्ण पुढे अर्जुनास म्हणतात, मग उन्हाळ्यात प्रखर अग्नीने तेला तुपाच्या कोठारास आग लावून त्यात आणखी जसा वारा सुटावा त्याप्रमाणे बलवान असा अहंकार व कामक्रोध यांनी गुरफटून गेलेला उन्मत्तपणा या दोघांचे ऐक्य ज्याच्या ठिकाणी होते ते आपल्या इच्छेसाठी किंवा इच्छेप्रमाणे कोणत्या प्राण्याची हिंसा करत नाहीत. अर्जुना, अभिचार मंत्राच्या सिद्धीसाठी हे प्रथम आपल्या अंगातील रक्तमांस खर्च करतात. असा ते आपल्या देहास त्रास करून घेतात. त्यामध्ये आत्मरूपाने वास करणारा जो मी त्यालाच हे चटके बसतात.
आणि त्या अभिचारक मंत्रांनी ज्यांना ज्यांना उपद्रव द्यायचा असतो त्यांच्या ठिकाणी जीव चैतन्य रूपाने वास करणारा जो मी, त्या मला चटके बसतील. आणि कोणी कदाचित या अभिचारातून गळले तर त्यांच्यावर नीचतेचे आरोप करताच त्यास छळतात. सती, सत्वशील पुरुष, दानशूर पुरुष, याज्ञिक, अलौकिक तपी असे जे संन्यासी असतील किंवा भक्त आणि महात्मे ही माझी स्रोतादी यज्ञयागाने शुद्ध झालेली निवासस्थानेच आहेत. त्यांना वाईट शब्दाचे बळकट व तीक्ष्ण बाण, द्वेषरूपी विष चोपडून मारतात. याप्रमाणे जे सर्व प्रकारांनी माझ्याशी वैर करण्यास प्रवृत्त होतात त्या पापी लोकांना मी जे शासन करतो ते एक. तर जगात माणसाच्या जन्माला येऊन जे त्या देहाची कर्तव्य मात्र करत नाही त्यांचा तो देह हरण करून अशा स्थितीत ठेवतो की जी योनी अत्यंत क्लेशदायक, घाणेरडी, जन्ममरणयुक्त यातनेची पायवाट असून अज्ञानरूप असते ती योनी त्यांना देतो. मग भूक लागली तर गवतही उपयोगी पडू नये अशा वाघ, विंचू इत्यादी जातींचा त्यांना अरण्यात जन्म येतो. तेथे ते अत्यंत भुकेले झाले असता आपल्या शरीराची लचके तोडून खाण्याची त्यांना पाळी येते आणि मरून पुन्हा पुन्हा त्याच योनीत जन्म घेतात. किंवा ज्यांच्या आपल्या विषयाच्या दाहाने साऱ्या अंगाचा दाह होतो अशा सर्पयोनीत घालून त्यांना बिळात कोंडून ठेवतो. परंतु आत घेतलेला श्वास बाहेर सोडण्यास जितका वेळ लागतो तितकीही मी त्यांना विश्रांती लाभू देत नाही. अशा असंख्य कल्पांच्या कोंडीच्या कोंडी लोटेपर्यंत मी त्यांना त्या योनीतून बाहेर काढत नाही. तरी त्यांना पुढे जेथे जायचे आहे त्यातील हा पहिला मुक्काम होय. तर मग त्यातील पुढील योनीत दारुण दुःखे होणार नाहीत काय? त्या आसुरी संपत्तीच्या योगाने त्यांना अशी दुर्दशा प्राप्त होत असते लक्षात ठेव. पण वाघादी तामस योनीमध्येही देहाच्या आधाराने त्यांना अधूनमधून तरी विश्रांती मिळते. तेवढी थोडी विश्रांती हिरावून घेऊन जेथे अंधारही काळिमेच्या दृष्टीने कमी पडेल अशा केवळ तमरूप योनीमध्ये मी त्यांना जन्म घालतो. ज्या तमयोनीची पापालाही किळस येते किंवा नरकही जिला घाबरतो किंवा जिथे श्रमही थकून मूर्छित होतो तेथे मलही मलिन होतो, तापालाही ताप येतो. ज्या योनीचे नुसते नाव घेतले असता महाभय भयभीत होते तेथे पापही कंटाळते, अमंगलत्वही अमंगल होते व विटाळही आपणास विटाळू अशी भीती बाळगतो. अर्जुना, साऱ्या विश्वात अधमातील अधम अशी जी ती तामस योनी तिच्यात त्यांची अशा भोगांनी दुर्दशा होते. तिचे वर्णन करताना वाणीला कष्ट होतात, मनकच खाते. असे वाटते की केवढा रे घोर अनर्थ यांनी ओढून घेतला जिच्यामुळे असा घोर पतन प्रसंग प्राप्त होतो. ती आसुरी संपत्ती हे मूर्ख लोक कशाला रे वाढवतात असे वाटू लागते. म्हणून अर्जुना, तू त्या संपत्तीकडे किंवा आसुरी संपत्तीमान वास करतात त्या योनीकडे नुसते डोंकूनही पाहू नको, त्याचे नावही घेऊ नको. मग दंभादी 6 दोषांची खान जी आसुरी संपत्ती तिचा तू त्याग कर, हे निराळे सांगण्याची आवश्यकता नाही. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.